हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कपिल देशपांडे. लेट्स अप मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या आपल्या विशेष शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. साऊथचा सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका असलेला जय भीम हा चित्रपट मी बघितला. या चित्रपटाची प्रचंड चर्चा मला पाहायला थोडासा लेट झाला, काही कारणं त्यामागे होती, पण फायनली जय भीम मी बघितला. आणि खरं सांगू का, हा चित्रपट बघून मी पूर्णतः मनातून हललो. कारण ज्या विषयाला हात घालायला मोठे मोठे फिल्म मेकर्स टाळतात किंवा मोठे मोठे ॲक्टर अशा चित्रपटांमध्ये काम करणं टाळतात, तो विषय तमिळचा एक सुपरस्टार ज्याचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आज त्या इंडस्ट्रीत आहे तो घेतो. बरं, त्यात तो ॲक्टिंगच करत नाही तर त्याने तो स्वतः त्या चित्रपटाची निर्मितीही करतो. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि यासाठी सूर्या आणि त्याची वाईफ ज्योतिका या दोघांना हॅट्स ऑफ. कारण एका गंभीर विषयाला या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बरं, त्यात पण हा चित्रपट कुठेही रटाळ होईल असं नाही. हा चित्रपट त्यांनी कमर्शियली बनवलेला आहे, त्यामुळे असा विषय कमर्शियल दृष्ट्या प्रेक्षकांसमोर मांडणं म्हणजे त्याचा आवाका वाढतो, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचतो. त्यासाठी दिग्दर्शक म्हणून मला TJ गनावेल आणि ॲक्टर प्रोड्युसर सूर्या या दोघांचे विशेष अभिनंदन करावं असं वाटतंय. खरं तर हा चित्रपट बघताना अनेक गोष्टी मनात डोकावत राहतात. अनेक दृश्य आपल्या हृदयाच्या खोलवर घाव करतात आणि कुठेतरी आपण मनातून हलतो जातो. पिढ्यानपिढ्यांचा अंधकार दूर करणारा प्रकाश म्हणजे जय भीम असं या चित्रपटाबद्दल एका वाक्यात आपल्याला म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीने एका साचेबंद पद्धतीने या चित्रपटाची मांडणी केली आहे, प्रेझेंटेशन केलं गेलं आहे, ते खरंच उत्तम आहे. आणि अजूनही म्हणजे याच्या आधी सुद्धा उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल अशा ठिकाणी अशा घटना घडतात. या चित्रपटात ही जी गोष्ट घडते ती दक्षिणेकडे एका गावात घडते आणि तिथल्या आदिवासी लोकांचं जगणं, त्यांचं राहणं, समाजाकडून त्यांची होणारी अवहेलना, या सगळ्या गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा चेन्नई हायकोर्टात जज असलेले जस्टिस चंद्रा यांनी त्यांच्या वकिलीच्या काळात लढलेल्या काही केस होत्या, त्यातल्या एका केसवरती आधारित आहे, त्यापासून प्रेरित आहे. या चित्रपटात त्यांच्या भूमिकेत सूर्या हा आपल्याला दिसतोय. आणि खरं तर अशी गोष्ट प्रेक्षकांसमोर एक मासचा अभिनेता जेव्हा घेऊन येतो तेव्हा त्याचा कॅनव्हास वाढतो आणि त्यामुळेच या चित्रपटाचा कॅनव्हास सूर्यामुळे वाढला होता. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की सूर्याचं जे स्टारडम आहे ते अजिबात या चित्रपटात हावी होत नाही. सूर्या हा सूर्या वाटत नाही, मासचा अभिनेता सूर्या वाटत नाही, तर आदिवासी लोकांना, मागासवर्गीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारा एक वकील चंद्रा तोच या चित्रपटात डोकावतो. खरं तर सूर्य असल्यामुळे हा चित्रपट त्याच्या हिरोइझममुळे झाकवला जाईल का हा विषय असं मला वाटलं होतं. पण सूर्याला हिरोसारखं प्रेझेंट न करता ते कॅरेक्टर रिअल कसं होईल यावर जास्त भर दिल्यामुळे हा सिनेमा अजून तुमच्या खोलवर, तुमच्या मनाला भिडतो, तुम्हाला मनापासून हरवून सोडतो. आणि याचं सगळं क्रेडिट जाते डिरेक्टर TJ गनावेल यांना. कारण सूर्यासारखा मोठा मासचा अभिनेता असताना काही सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली मारधाड दृश्य, डायलॉगबाजी, सूर्याचे स्टंट त्यांना दाखवता आले असते, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना मुरड घातल्यामुळेच जय भीम हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा उजवा वाटतो आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील उत्तम चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना गेल्या पुढची अनेक वर्ष होणार आहे. जसं बॉलिवूडमध्ये सोकॉल डिरेक्टर असतात जे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नाच गाणा, धिंगाणा विंगाणा काय ते दाखवतात, पण याच्यात ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळल्यामुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चित्रपटातले बरेच सीन असे आहेत ज्या तुमच्या थेट काळजाला भिडतात, नकळत तुमचे डोळे पाणावतात. आजही अशा गोष्टी घडतात का? पांढरपेशा समाजात जी पांढरपेशा पोशाखात जपलेली, पांढरपेशा पोशाखात असलेली जी राक्षसं असतात, राक्षसी वृत्तीची लोक असतात, ते कशा पद्धतीने ह्या आदिवासी लोकांवर अन्याय करतात, या अनेक गोष्टी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद किंवा पात्र
पांढरपेशा समाजाच्या आसपासही आपल्याला कुठे शोधून सापडणार नाही. कारण या पांढरपेशा लोकांची वृत्तीच या आदिवासी लोकांकडे बघण्याची वेगळी आहे आणि त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या चित्रपटाने केले. हे मला इथे नमूद करावं असं वाटतंय. फक्त आदिवासी जमात आहे, SC आहे, ST आहे म्हणून हे गुन्हेगार, हे चोर, हे जे त्यांच्यावर प्रकर्षाने बिंबवलं जातं त्या गोष्टीवर परखड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. साधारणतः 1995च्या काळात तामिळनाडूत या चित्रपटाची गोष्ट घडते, म्हणजे जयललिता जेव्हा तिथल्या मुख्यमंत्री होत्या. पण दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने त्यांचा उल्लेख जास्त केला नाहीये, म्हणजे त्याचा तो पॉलिटिकल अँगलने तो साईडला ठेवला आहे आणि संपूर्णपणे फोकस जी या चित्रपटाचा आत्मा आहे त्या कथेवरती, की कशा पद्धतीने आदिवासींवरती अन्याय होतो, कशा पद्धतीने त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातं, कशा पद्धतीने ते त्यांचा लढा देण्याचा प्रयत्न करतात, कशा पद्धतीने त्यांचा तो लढा मोडून काढला जातो, मग कशा पद्धतीने ॲडव्होकेट चंद्रू अर्थात सूर्या त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या लढ्यात त्यांना साथ देतो आणि कशा पद्धतीने त्यांना न्याय मिळतो. हा सगळा 2.5 तासांचा प्रवास म्हणजेच जय भीम. चित्रपट कुठेही रटाळवाणा होत नाही, चित्रपट कुठेही तुम्हाला बोर करत नाही, चित्रपट कुठेही त्याची पकड सोडत नाही. अत्यंत सशक्त पद्धतीने या चित्रपटाची पटकथा लिहिण्यात आली आहे आणि तेवढ्याच ताकदीने या सगळ्याच कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मग त्यात मला विशेष उल्लेख करावा असं वाटतो सूर्या, कारण त्याचा स्क्रीन प्रेझेन्स भन्नाट आहे. तो जेव्हा जेव्हा स्क्रीनवर असतो पूर्ण पडदा व्यापून टाकतो. दुसरा मला उल्लेख करायचा वाटतो लिजोमोल जोस हिचा, जिने सिंगनीची भूमिका केली आहे. ती या सिनेमातली मास्टरपीस. तिच्या अवतीभोवती या चित्रपटाचं सगळं कथानक घडतं. तिने अप्रतिम अभिनय केलाय. म्हणजे एका गर्भवती महिला जिच्या नवऱ्यावरती अत्याचार झालेला आहे, तिच्यावरती अत्याचार झालेला आहे आणि त्या विरोधात ती उभी राहते. तो संघर्ष जो तिने चित्रपटात उभा केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे तिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतील किंवा ह्या ज्या पांढरपेशा समाजाविरोधात ती लढते आहे, व त्यात मोठे मोठे अधिकारी असतील, पॉलिटिशियन्स असतील, गावातले सरपंच असतील, सगळ्यांविरोधात ती महिला खमक्या पद्धतीने उभी राहते. हे लिजोमोलने अत्यंत उत्तम पद्धतीने सिनेमात वठवलंय. या चित्रपटाची थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगतो, जास्त काही खोलात जात नाही. 1995च्या कालखंडात दक्षिण भारतातील एका गावात सिंगनी आणि तिचा नवरा आणि तिचं काही कुटुंबीय हे एका सरपंचाकडे काम करत असतात. तिच्या शेतीत म्हणजे छोटी छोटी हातावरची कामं करत असतात. सिंगनीच्या नवऱ्याचं स्वप्न मोठं असतं, कारण त्यांना ऑलरेडी एक मुलगी असते, अजून त्यांना मुलगा होणार असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आपण साधं घर देऊ शकत नाही असं त्याला वाटतं. चित्रपटात एक सीन आहे, तो खूप हेलावून टाकतो. म्हणजे रात्री मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सिंगनीन त्यांच्या घराचा दरवाजा पडतो, कौलाचं घर असतं, तो दरवाजा पडतो आणि तो पडल्यानंतर तिच्या नवऱ्याची जी होणारी घालमेल आहे ती बघून आपण पण हेलावून जातो. आणि तरी सुद्धा आहे त्या गोष्टीत समाधान मानून आपल्या कुटुंबाला कसं आपल्या कुटुंबाला आपल्याला कसं चांगलं आयुष्य देता येईल याचा विचार तो करत असतो. बरं, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडते की त्याच्यावरती चोरीचा आळा लागतो. त्याच्याबरोबर त्याचे काही भाऊ असतात, तिच्या बहिणीचा नवरा असतो. त्या सगळ्यांना पोलीस उचलून देतात. नंतर कधी तो खोटा आरोप आहे त्यांच्यावरती लावलेला, पण पोलिसांवर पण प्रेशर असतं की लवकरात लवकर, कारण जी व्यक्ती तिच्या घरी चोरी झाली असते गावातली प्रतिष्ठित व्यक्ती असते, त्यामुळे चोरीचा छडा लवकर लावण्याचं पोलिसांवर प्रेशर असतं. त्यामुळे ते ह्या बेगुन्हा लोकांना, निर्दोष लोकांना अडकवतात आणि त्याच्यानंतर अशा काही घटना घडतात की ते अचानक जेलमधून गायब होतात. मग सिंगनीला प्रश्न पडतो की आपला नवरा, त्याचे मित्र गेले कुठे, आणि मग त्या शोधात ती निघते. या सिस्टीम विरोधात ती लढा उभारते आणि त्यानंतर जे काही सत्य उलगडत जातात ती खरंच खूप धक्कादायक आहेत. ते बघताना खरं तर खूप आपण विचार करायला आपण भाग पडतो की असं खरंच घडतं. 21व्या शतकात आपण आहोत. ही पण गोष्ट 20व्या शतकाच्या आसपासची त्यांनी सांगितलेली आहे. आणि अशा प्रगतशील भारतात अशी पण गावं आहेत की तिच्या अशा गोष्टी घडतात. आदिवासींबद्दल इतका राग लोकांच्या मनात असतो. हे बघत असताना खरंच असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि एका धक्कादायक सत्यावरती हा सिनेमा पोहोचल्यावरती आपण खरंच मनातून हलून जातो. आणि शेवटी जो शेवट सिनेमाचा होतो त्यासाठीची सिस्टीम विरोधात
ॲडव्होकेट चंद्रू आणि सिंगनी लढतात आणि त्या सिस्टीमला ते कसं उघडं पाडतात, ही गोष्ट म्हणजे जय भीम. सगळ्याच कलाकारांनी चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. विशेषतः अशी बरीच दृश्य आहेत की जी तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आटतील, तुमच्या मनात घालमेल सुरू होईल. त्यातलं अजून एक मला प्रकर्षाने दृश्य सांगावं असं वाटतं की जेव्हा सिंगनी तिच्या नवऱ्याला तिच्या मित्रांना पोलीस पकडून नेतात आणि ज्या पद्धतीने अमानुषपणे त्यांना मारहाण केली जाते, की चोरीचा गुन्हा त्यांनी कबूल करावा यासाठी जी काही त्यांना अमानुष मारहाण केली जाते, ती दृश्य खरंच अंगावर काटा आणतात. म्हणजे महिलांना पण पोलीस त्या याच्यात सोडत नाही. आणि कुठे ना कुठे त्यावेळेस दक्षिण भारतात पोलिसांच्या या सगळ्या कारवायांविरोधात चंद्रू असे केस लढत असतो आणि कशा पद्धतीने आदिवासींना टार्गेट करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाणं, हे जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि तो कशा सगळ्या सिस्टीम विरोधात उभा राहतो, कारण एका डिपार्टमेंट विरुद्ध उभा असतो. आणि वर त्याच्यातून एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की ह्या सगळ्यात कुठेही खरं तर चान्स पुष्कळ होते सूर्याला अँग्री यंग मॅन करण्याचे, पण नाही, सूर्याला असं बांधून ठेवलंय. त्याच्या एक्सप्रेशन्स बघूनच आपण हलतो. कुठेही आरडाओरडा नाही, डायलॉग बाजी नाही, फिल्मीपणा नाही. आणि सूर्याच्या ह्याच गोष्टीसाठी खरं मी त्याचा फॅन झालोय. ऑलरेडी मी आधीपासून होतो, पण ज्या संयमाने त्याने या चित्रपटात अभिनय केला आहे तो खरंच लाजवाब आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. म्हणजे 95चा उत्तम पद्धतीने वठवला आहे. म्हणजे ती पावसातली दृश्य असो किंवा त्या गावातलं एक निरागसपण असो, आदिवासींचे पाडे असो, या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने वठवण्यात सिनेमॅटोग्राफरला यश मिळालेलं आहे. आणि डिरेक्टर TJ ननावेल यांना तर 100 पैकी 100 मार्क, कारण एक उत्तम विषय त्यांनी कमर्शियल अँगलने आपल्यासमोर प्रेझेंट केला. पण तो कमर्शियल अँगलने जरी असला तरी त्यात त्यांनी हिरोइझम कुठेही येऊ देण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही यातली सगळ्यात मोठी जमेची बाजू. फॅन्ट्रीमध्ये नागराज मंजुळेने जेव्हा जब्यात दगड भिरकावतो, तो दगड ह्या सिस्टीम विरोधात भिरकावलेला दगड असतो. तसंच या चित्रपटात सिंगनी आपल्या मुलीला घेऊन, गर्भवती सिंगनी जेव्हा या सिस्टीम विरोधात आवाज उचलते, या सिस्टीम विरोधात त्यांची जी गडचेपी होत असते त्या विरोधात ती आवाज उठवते, तो पण एक कुठे ना कुठे तो प्रसंग बघितल्यावरती फॅन्ट्रीतला ज्याला मला नकळत आठवला. कारण जबे आणि सिंगनी हे दोघंही जरी पात्र वेगळी असली तरी कुठे ना कुठे एकमेकांशी ती कनेक्टेड असल्याचं मला वाटतं. एक उत्तम सिनेमा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे जय भीम या चित्रपटाचं मला आवर्जून घ्यावं असं वाटेल. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो हे मला आवर्जून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स अप मराठी या चित्रपटाला देतोय 4.5 स्टार. थँक्यू सो मच.